permitted to ask question number 3A. 3A. B. 3A. 3A. Speaker sir, answers as per the answer that has been provided to the Honorable MLA. Speaker sir, लाडली लक्ष्मी ही महिला आणि बाल विकास कल्याण खात्याची एक प्रमुख योजना जी आदरणीय आदले मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकर यांच्या कल्पक संकल्पनेतल्यान तयार झाली आणि म्हणूनच बरेचशा ग्रामीण भागातल्यो जे पालक असतात किंवा महिला ज्यो असतात ज्यांच्या भुरग्याचे कन्यादान करपाक जाय तांकां एका थाकाय मेळिल्ली आशिल्ली आणि ही स्कीम अशा लोकांक खूप महत्वाची आशिल्ली की आज दिसाचे जर कामाक जर गेले जाल्यार रातची चूल पेटपाची आणि हे असे लोक जे असतात जे लोकांच्या नावां भितर बरीचशी तफावत आसा म्हणल्यारच एक उदाहरण जर दिवपाक जर गेले जाल्यार आमी जर इंग्लिशीन गीता हे स्पेलिंग जर आमी चेक जर केले जाल्यार GITA जाता आणि गीता GETA जाता GETA जाता तशेंच तरेचे सरनेम आमी नायक जर घेतले NINAIK आणि नायक NAIQUE अशे तरेचे बरेचशे डिफरन्सीस आसात अशे वेळाचेर ही जेन्ना स्कीम आमी एप्लाय करतात त्या वेळाचेर स्पीकर सर मामलतदार किंवा चाइल्ड्स एंड वुमन्स एंड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट डायव्हर्जन सर्टिफिकेट मागतात आता डायव्हर्जन सर्टिफिकेट मामलेदार तेन्नाच इश्यू करतात की वन एंड सेम म्हणून की तो बर्थ सर्टिफिकेटीचेर जे नाव आसा तेच तो ताजी डायव्हर्जन्स दिता किंवा बाकीचे कडेन तो पळयना पण म्हजी एक मागणी आसा स्पीकर सर किंवा म्हजे कडेन पेंडन्सीस केसीस ज्यो आसात ताचे एनेक्शर सियान भितर म्हाका बरेचशे उत्तर दिल्ले आसात ह्या उत्तर इतल्याच खातीर म्हणटा की आज हांवें जे हांव नांवां घेतलो किंवा जे हांव मांडटलो तांकां हांवें पर्सनली आज सकाळीच हांवें कॉल केल्लो आसा म्हजे कडेन अशी एक केस आसा 2013ची म्हणजे ऑलमोस्ट 12 years has been passed where no bank details has been furnished पण म्हजी माहिती प्रमाणे ताणें एकदां न्ही दोनदां न्ही तीनदां तरी बँक डिटेल फर्निश केलो दुसरे म्हजे कडेन एक अशी केस आसा की 2022ची सेम तशेंच आसा आता हो एक विशय जालो दुसरो विशय हांव डायव्हर्जन सर्टिफिकेट कडेन वता त्या वेळाचेर पयलूचे जे जाणटेले जे आशिल्ले त्यांची बर्थ सर्टिफिकेट नासता आणि बर्थ सर्टिफिकेट नासता म्हणून ते भुरग्यांच्या जे एप्लिकंट जे आसात त्यांचे बर्थ सर्टिफिकेट बापायचे नाव आसता आणि आवयचे नाव आसता पण बर्थ सर्टिफिकेट मॅन्डेटरी करतात किंवा 25 years रेजिडन्स सर्टिफिकेट मॅन्डेटरी केल्ली आहा पण ह्या बारीकशा गोष्टी खातीर आज जवळ जवळ कित्येकशे लोकांची खास करून आय एम टॉकिंग अबाउट माय कॉन्स्टिट्युएन्सी अँड दिस इज हो जो इश्यू जो आसा सगळो पॅन गोंयचो आसा बरेचशी एप्लिकेशनां पेंडींग असल्या आसात जी त्या एप्लिकंटाची कांयच फॉल्ट ना आणि वास्तविकता ज्या वेळाचेर हांव उलयतलो ज्या वेळाचेर जो पर्यंत हांव म्हज्या मतदारसंघांतल्यान 2017 आमदार जाल्लो आहा त्या दिसा पासून म्हजें ऑफिस जें आसा कार्यालय आसा अनलेस अंटील प्रत्येक एप्लिकेशन कंप्लीट आसना तो पर्यंत आमी ते फॉरवर्ड करना हांव तेच येता कारण म्हज्या प्रश्नाक जर उत्तर जर दितलो जाल्यार हे सगळे काही गोष्टी पार्श्वभूमी समजून घेवचे पडटा हे हांव मंत्र्याक सगळें खबर आहा पण लोकांकूय खबर आसपाक जाय म्हणून म्हजो प्रश्न इतलो आसा की हे जे स्पेलिंग मिस्टेक किंवा स्पेलिंगाची तफावत आसा अशे जे एप्लिकंट्स जे आसात ते तुम्ही मुखार कन्सिडर करतले का ना हो पहिलो प्रश्न उत्तर दिता बिकॉज सर हांव एक ऑनरेबल श्री गोविंद गावडे सांगूंक सोदता की आयज ह्याच सरकारान आनी ह्या सरकारान जायते रिलॅक्सेशन दिल्ले आसा पयलीं आमी म्हणटाले विदीन अ स्पेसिफीक पिरियड एंड विदीन 6 months दॅट एप्लिकेशन हॅज टू बी टेकन तेच्या नंतर कितें जालें की कितले लोक भायर पडले तेन्ना मुख्यमंत्रीन कॅबिनेटीक डिसिजन घेवन मागीर ते 1 वर्साचे केल्ले आसा हे असले जेन्युइन जर केसीस आशिल्ल्यार हांव रिक्वेस्ट करता ऑनरेबल मेंबराक ते तुमी म्हाका धाडून दिया हांव मागीर ऑनरेबल चीफ मिनिस्टरा कडेन हांव ते धाडून दिता आनी कित्याक जर आमी ह्या तरेचे गोश्टी रिलॅक्सेशन इतले आमी ह्या स्किमीन दिल्ले आसा तर ते if we are able to do something I'll definitely put it up to honorable chief minister and let the committee दिल्ली जर असं झालं पेंडन्सी कित्याक उरपाक पेंडन्सी तुमच्या ऑनरेबल मेंबर श्री गोविंद गावडेच्या मतदारसंघात स्पीकर सर दर महिन्यान 40-50 केसीस जायत आहा सँक्शन जायत आहा
पण दर म्हयन्यान जायना. एका वर्सान जेन्ना मिटींग जाता तेन्ना आमी पळयले आता लास्ट आमी हांगा म्हाका जो आंकडो दिला 1270 एप्लिकेशन जे जून म्हयन्यान जे सँक्शन जाले तेतले 33 एप्लिकेशन प्रिओल मतदारसंघाचे आशिल्ले आनी आयज डायरेक्टली ते बेनिफिशरीक ते सगळे इन्फॉर्मेशन वयता पण तुमचे जर स्पेसिफीक कितें आसलें आय कॉल फॉर अ मीटिंग. आदरणीय मंत्री साहेब हांवें म्हज्या मतदारसंघान कितले सँक्शन जाले तो प्रश्न विचारला. कळ्ळें म्हाका. हांवें फक्त टेक्निकलिटीचेर हांवें विचारला की एफिशियन्सी ऑफ द आतां एक गोष्ट सदां सांगता मंत्री महोदय जे आता ऑफिसर्स जे असतात त्यांचं कळपाक जाय कारण वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सोशल वेलफेअर डिपार्टमेंट ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट ही कल्याणकारी डिपार्टमेंट आसा. जर ह्या लोकांचे जर कल्याण जर जातले जाल्यार बारीक बारीक गोष्टीचेर बोट दवरून आमी तांकां जर इतले 10 वर्स जर आमी जर दवरतले जाल्यार तें बरोबर न्ही. दुसरो म्हाका एक अत्यंत म्हत्वाचो आसा हांव सदांच सांगता की म्हजे मतदारसंघातले खूप गरीब लोक जे 1 लाख मेळटलो ते आशेन फॉर्मॅलिटी केली नंतर त्यांच्या अकाउंटात 1 लाख ते खंयच्यान तरी सेल्फ हेल्प ग्रुपांतल्यान 1 लाख रुपये लोन घेतात किंवा कोणाकडेन तरी पैसे मागतात पण त्यांचो जो इंटरेस्ट जो आसा आशेन घेतिल्ले आसा तो इंटरेस्ट आनी 1 लाख तांकां भरचो पडटा. म्हणजे हे जो विषय जो आसा बारीक बारीक विषय खातीर तो सुटावे करप हे तितलेच म्हत्वाचें. हे जी जबाबदारी कोणाची ही जबाबदारी मंत्र्याची न्ही ही जबाबदारी त्या खात्यान जे अधिकारी जे आसात त्यांची जबाबदारी असं तेच जर तुम्ही जर इम्प्लिमेंट करता तुमची स्वतःची तकलीफ जर तुम्ही जर वापरपाना जाल्यार इज इट तो अधिकारी त्या पोझिशना खातीर किंवा न्याय दिवपा खातीर लायक आसा कितें हो म्हजो दुसरो प्रश्न आहा. स्पीकर सर मंत्री म्हणून जेन्ना शपथ घेता तेन्ना जबाबदारी मंत्र्याची असता. हांव मंत्री म्हणून हांवें शपथ घेतलेले आसा म्हाजे अधिकारीचेर हांव ते कांयच आरोप घालूं शकना कारण म्हाजी जबाबदारी आसता. हांव उत्तर कितें दिवंक जाय विधानसभेन हांव मान्य गोविंद गावडेजीक दितलो. तेणी जो विशय मांडला तो विषय कितें जर वयर सकयल जाला तर म्हाजी जबाबदारी आसा ती जबाबदारी हांव पूर्णपणे पाळपाची हांव जबाबदारीन शपथ घेतलेली आसा. डॉक्टर प्रमोद सावंताच्या सरकारान हांव मंत्री काम करतलो म्हणून तेणी जबाबदारी दिल्ली आसा आनी ते जेणी विशय जे काडला हांव आयज एसेंब्लीचे हे जाल्या उपरांत हांव आमच्या ऑफिसरांक घेवन कितें तें उत्तर ह्याच सेशनान हांव इन रायटींग टेबल हावसचेर प्लेस करता. पूण एनी हेजे फुडें वचून जर श्री गोविंद गावडे कितें सजेशन करपाक जाय तें सजेशन मुख्यमंत्री कडेन पावोवपाचो कितें आमी तोडगा काडूं शकता काडपाक कांयच हरकत ना. मागणी इतलेंच आसा. स्पीकर सर माननीय मंत्र्यान सांगल्या पयलीं त्यांनी 2013तल्या केसीचो रेफरन्स केलो. जाता कितें म्हणजे डॉक्युमेंट कंप्लीट नासल्या कारणान असल्यो बऱ्योचश्यो केसीस एकदां सगळे ऑफिसर्स काडून तश्योच फायल दवरता. ताका एक मिटींग आसा ताका एक कमिटी आसा ज्यो कमिटी आहा ती स्क्रुटनायज करून तेंच्यांनी केसी सगळ्यो घेवपाक जाय. म्हणजे मिनिस्टराक सांगणें आहा की तेंच्यांनी सगळ्यो केसीस जितक्यो पेंडींग आहा पळय त्यो 1 टायम सगळ्यो केसीस वांगडाच घेवन म्हणजे ह्या म्हयन्यात त्यो सगळ्यो क्लियर करून उडय. म्हणजे बारीक बारीक डॉक्युमेंटा खातीर जर उरले आसत इट इज अ जेन्यून कोण हांगासर लाडली लक्ष्मी खातीर फटींगपणां कोणूच करिना. इट इज अ जेन्यून केस कोणी तरी व्हेरिफिकेशन ऑफ द डॉक्युमेंट आनी कितें आनी एकदां केस उरली काय ती उरता. इट इज लॉंग रन फॉर द 7 वर्सां सुद्दां उरता हांव ना म्हणना. बट एक कमिटीची त्या मिटींग तरी घे नाल्यार अंडर युअर लिडरशीप यू कंप्लीट होल केसीस म्हणजे आफय त्या कमिटीचे कोण ताका सायनी मारपाक लाय आनी अश्यो जर सपोज 1000-2000 केसी आसत न्ही जाल्यार आतां नवीन केसीस दिवच्या पयलीं फाटल्यो केसीस सगळ्यो वांगडाच दिवन 1 टायम काबार करून सगळ्या जाणां वांगडाच पयशे वाटले. आणि माझा तिसरो प्रश्न आसलो ऑनरेबल चीफ मिनिस्टरान जे सांगला ते ह्याच विकान मिटींग आपोवन ते मुख्यमंत्री कडेन हांव डिटेल दिवन ते ताबडतोब आमी सँक्शन करून आमी लावया आनी एक 1 टायम म्हणजे स्पीकर सर म्हजो तिसरो प्रश्न मंत्री बाबा म्हजो इतलोच आसा की जे लेटस्ट मिशन जाल्लें आफ्टर 1 इयर अश्योच एक टाइम जे मुख्यमंत्री हावजान स्टेटमेंट केला आनी गोविंद गावडेन विशय जे उठयला 1 टायम रिलॅक्सेशन दिवपाक सगळे प्रपोजल्स हांव परत एकदा घेता कितले एप्लिकेशन आहा ते 1 टायम आमी क्लियर करून आमी सरकाराक धाडून दिता. आफ्टर 1 इयर सगळे जे पेंडिंग आहा कित्या खातीर आय विल टेक आउट फॉर लास्ट 3 years and I'll finish it off. Yes. No, I just want a very clear answer, specific answer from you. Specific answer is that जे कितें डिले जाल्या 1 वर्साचे वयर बी कितले केसीस आहा त्यो सगळे केसीस आमी सरकारा कडेन आमी मुख्यमंत्री कडेन धाडून थ्रू प्रोसिजर आमी ह्या मिटिंगेन हांव पर्सनली घेवन तुका एक्झॅक्टली आंकडो कितलो आहा ते हांव तुका डिमांडाच्या वेळार आयजूच तुका सांगता टेंटेटिव्ह आंकडो कितें आहा ते आमी क्लियर करून घेता. थँक्यू. Question 4, C. Alex Lawrence.